समाचार. यापूर्वी आपण बघितलं तर लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती, दिशा खूप चांगली होती. परंतु आता जर बघितलं तर मिडल आणि रेस्टमच्या दिशेनं पिच केलेला चेंडू होता. उसवी घेणं फक्त बॅट लावण्याचा प्रयत्न केला वैभवनं आणि 4 धाबा वसूल केलेल्या आहेत. धपलकरती एकूण धाबा होत आहेत 7 धाबा धपलकरती. यावेळेला गॅपमध्ये चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता इथे आता खलीलने चेंडू गॅदर केलाय, त्यामुळे दुसरा मिळणार का रिले थ्रो. चुकीला माफी नहीं है. अतिशय खराब यावेळेला कामगिरी खलील कडून. छोटी सोच और पैर में मोच आपको आगे बढ़ने का मौका नहीं देती है. काम का आलस और पैसों का लालच हमें महान बनने नहीं देता है. यावेळेला चेंडू टाकत असताना रिले थ्रो केला आणि काय घडले मैदानावरती 2 धाबा घेतल्या गेलेल्या. 2 धाबांनी धावसंख्या पोहोचली ती 9 वरती. मामा बाजे प्रथम बॅटिंग करत असताना धापलकर धाबा 9. ऐकू एक सुंदर गाणं, त्यानंतर पाहूया दुसऱ्या षटकाचा. दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे बगवा चषक 2023 प्रतियोगिता का पहला दिन. मुकाबला बहुत इंपॉर्टेंट है और मैं बुलाना चाहूंगा खास करके मंच पर त्रिशा 11 आबाशी, त्रिमूर्ति लोटी के कप्तान, रामवर्धन टीम के कप्तान. उसके बाद में अगर देखिए तो सिद्धू वॉरियर्स के कप्तान, रविदाब 11 टीम के कप्तान. रेडी रहे, ड्रॉ थोड़ी देर के बाद होने वाला है. अभी गेंदबाजी करने के लिए तैयार. बहुत ही इंपॉर्टेंट गेंदबाज है, काबिलियत है अमीर मार्क्सनकर. अनुभव की बात करते इनके पास बहुत ज्यादा अनुभव है. टैलेंट की बात करते तो टैलेंट भी है, बहुत सारी चीजें. उच्च कद के गेंदबाज हैं, नियंत्रण के साथ गेंदबाजी करते हैं और एक गेंद पर वैभव का बल्ला बोल रहा है. 7 पर बल्लेबाजी कर, रन संख्या डबल फिगर में 10 रन. अपर कट खेलना चाहते थे, गेंद को थर्ड मैच क्षेत्र में या एक बार फिर विकेट कीपर के ऊपर से खेलना चाहते थे. टप्पा खाने के बाद उछालता और रफ्तार बहुत अच्छी थी. कान से चिट्टी बजाते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ. रन संख्या 10 रन मामा भांजे. इस गेंद को वो खेलना चाहते थे फाइंड क्षेत्र पर. टप्पा खाने के बाद अगर देखें तो यहां से उछाल ज्यादा नहीं है, धीमी रफ्तार की गेंद थी. ताकत का इस्तेमाल कर रहे वैभव. दूसरे ओवर का खेल आप देख रहे हैं और दूसरे ओवर में रन संख्या 10 रन. बल्लेबाज वैभव और बल्लेबाज सिकंदर. कपिल लेग स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे हैं और दिशान गेंद पर एक बार फिर बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बाहर की ना लगा. फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को एक बार फिर फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया. सिंगल के साथ रन संख्या कुल मिलाकर 12 रन. 12 पर रन. सेकेंड ओवर इन प्रोग्रेस. दूसरे ओवर का खेल बीच मैदान पर चल रहा है. बगवा चषक 2023. सतीश भाऊ, उसके साथ महेंद्र. अच्छी गेंद थी, ड्राइव किया. गेंद को लॉन्ग ऑफ क्षेत्र में खिलाड़ी बहुत दूर है. जब तक कि गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने कम से कम वो 2 रन मुकम्मल किए हैं. तीसरे रन के लिए वापस आ रहे हैं. एक बार फिर वो खतरा हो सकता है. बल्लेबाज आउट. मामा बजे के उम्मीदों को लगता है ये बिल्कुल पहला झटका. रनआउट के तौर पर बल्लेबाज बैक टू द पैवन चले गए. 58 ही जी गाडी इर्टिका कंपनीची आहे, अर्थात हा ब्रँड आहे, परंतु तो योग्य ठिकाणी लावला तर बरं होईल. ती गाडी योग्य ठिकाणी पार्क करा प्लीज. इर्टिका गाडी आपण तिथून हलवायची जिथे आपण पार्क केलेली आहे. सिकंदर निराश मनाने परतलाय. मामाबांच्या संघासाठी पहिला धक्का. अत्यंत महत्वपूर्ण षटक यावेळेला अमीर कडून. सुंदर गोलंदाजी अमीर मार्क्सनकर. आणि हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. युवासेना शिवसेना यांच्या माध्यमातून एक अत्यंत दर्जेदार स्पर्धा भगवा चषक 2023.
गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल अमीर. आतापर्यंत एक वाईट बॉल आणि त्यानंतर बघितलं तर रनआउटच्या रूपानं विकेट. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. दीपेशी निकम यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. कट केलाय गॅप मध्ये, थर्ड मॅन मध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळते 4. यावेळेला अप्रतिम कलात्मक फटका, सुंदर चौकार. चेंडू कधीच त्यांना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये. चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला, चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न केला. आता स्टिअर केला होता सुंदर पद्धतीनं थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. धावपैकी एकूण डाबा आहेत 18. हे षटक अत्यंत महत्वाचं. गोलंदाजी मार्गवरती अमीर मागसनकर, त्याच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी. यावेळेला हुकमाचा एका तर दुसऱ्या बाजूला वैभवची बॅट, अप्रतिम बॅटिंग त्याने केले. तर धावपैकीवरती दुसऱ्या षटकात आतापर्यंत धाबा आहेत 18. बाद झालेला पहिल्यांदा सिकंदर, तिसऱ्या क्रमांकावरती शुभम. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सफल झाला होता बॅट्समन. खूप सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी. शेवटचा चेंडू निर्धाव, 2 षटकांचा खेळ, 9ची सरासरी. धावपैकीवरती धाबा आहेत 1 गडी बाद 18. मामा भांजे. अत्यंत महत्वपूर्ण षटक, 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. शाकिबच्या पहिल्या षटकाचा विचार केला तर 1 चौकार आला होता. या षटकात जर विचार केला तर 1 चौकार. 2 षटकांचा खेळ, 12 चेंडूमध्ये एकूण धाबा आहेत 18. 1 गडी बाद झालेला आहे. सामना सुरू आहे, अत्यंत महत्वाचा दोन्ही संघांसाठी, दोन्ही मातबर संघांमधली लढाई आपण पाहू शकता. चिंटू 11 आणि मामा भांजे. तो तिसऱ्या षटकाचा खेळ आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होते. खलीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे. जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ जातोय सामन्याकरता. खलील यावेळेला सज्ज असेल. गोलंदाजी मार्गवरती तर खेळण्याची जबाबदारी असेल शुभमची स्ट्राईक रेंजला. 1 गडी बाद 18. मामा भांजे. दानिश यावेळेला आपण पाहू शकता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफ मध्ये अमीर मागझनकर, त्यानंतर एक फ्लॅग स्लिप, एक पॉइंट, एक कव्हर. 1 मिनिट खलील रुकून आहे. या ठिकाणी क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे आणि आज आपल्याबरोबर या मंचावरती अगदी थोड्याच वेळात एक लोकप्रिय व्यक्तिमत्व या खेड तालुक्यातलं, या कोकणातलं आणि सर्वांची दिल की धडकन वैभवजी खेडेकर साहेबांचं आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. वैभवजी खेडेकर साहेबांचं कोकणचं वैभव आणि आपल्या सर्वांची शान आन बान वैभवजी खेडेकर साहेबांचं शुभ आगमन व्यासपीठावरती झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. अगदी थोड्याच वेळात आपण त्यांचा सन्मान देखील करतोय. मी विनंती करेन सतीश भाऊ आणि त्यांच्या टीमला आपण लगेचच त्यांचा सन्मान करावा. या ठिकाणी सतीश भाऊ आमरे, महेंद्र आमरे, अजित आमरे, सुभाष नाना आमरे, संजू आमरे, SK आमरे, या सर्वांना विनंती आहे आपण सन्मान करावा. लगेच सन्मान होईल आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. भाऊला विनंती आहे शिवसेना शिवसेना यांच्या माध्यमातून वैभवजी खेडेकर साहेबांचे सन्मान. टाळ्याचा जोरदार गजर. कोकणचं वैभव वैभवजी खेडेकर. वैभवजी खेडेकर साहेबांना विनंती करेन या निमित्तानं आपण उपस्थित आहात. 2 मिनिटं आपण सामना थांबवायचा आहे. अत्यंत दर्जेदार प्रकारचं आयोजन
आणि व्यासपीठावरती कोकणचं वैभव, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, लाडकं नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व यांचा एक विहंगम संगम वैभवजी खेडकर साहेबांना विनंती करेन. या निमित्तानं आपण निश्चितच संबोधित करावं उपस्थितांना. त्याचबरोबर नंदूजी साळवी यांचा देखील सन्मान व्यासपीठावरती केला जाईल आणि त्यानंतर वैभवजी खेडेकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. हॅलो. शिवसेना आणि युवासेना शाखा आवासीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भगव्या चषकाचं आयोजन केलेलं आहे. आणि हा भगवा चषक हा या पंचकृषी मध्येच नव्हे तर तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेला असा हा चषक आहे. आणि याची ख्याती मी देखील ऐकून होतो. सतीशजींचा फोन आला तर काल आपण आलं पाहिजे. मला नक्की आपल्या या भगव्या चषकाला मी भेट द्यायला येईन. आपल्याकडे पण भगवा आहे आणि आमच्याकडे भगवा आहे. ज्यावेळेला हे दोन भगवे एकत्र होतील त्यावेळेला ह्या महाराष्ट्रातलं चित्र खूप वेगळं असेल आणि त्याची सुरुवात आपल्या भगव्या चषकापासून करावी अशी मला या ठिकाणी मनापासून इच्छा वाटली आणि म्हणून इथपर्यंत आलो. इथे सगळेच परिसरातले सगळेच लोक या ठिकाणी आहेत. आमचे मोरे आहेत, मंगे आहे, कादरी आहेत, ही सगळी मंडळी, जुनी मंडळी सगळी या ठिकाणी आहेत. आणि क्रिकेट म्हटल्यानंतर या पंचक्रोशीमधले सगळेच क्रिकेट प्रेमी या स्पर्धेची वाट पाहत असतात. या स्पर्धेची ख्याती सगळ्या ठिकाणी आहे. उत्तरोत्तर ही ख्याती, ही प्रसिद्धी वाढत राहू आणि याला चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ह्या कोकणातलं एक वेगळं क्रिकेटचं विश्व या ठिकाणी निर्माण व्हावं यासाठी मी सतीशजी आपल्या सगळ्या टीमला या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. तुम्ही वेळात वेळ देऊन इथे भगवा चषक आवासी याला शुभेच्छा येऊन दिल्यात तर आम्ही ऋणी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मॅच पुन्हा एकदा सुरू होईल. वैभवजी खेडेकर साहेब यांनी निश्चितच आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. भविष्यात काय घडेल यावरती देखील एक भविष्यवाणी केलेली आहे. आता ती भविष्यात खरी ठरेल नाही ठरेल यावरती बऱ्याच गोष्टी होतील, चर्चा होईल. वैभवजी खेडेकर साहेब आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. शिवसेना युवासेना शाखा आवासीच्या वतीने आयोजित करण्यात एक मानाची स्पर्धा सामना सुरू आहे. दोन मातबर संघामध्ये जिथे आपण पाहू शकता मामा भांजे आणि चुंट 11 शिवसेना हे दोन संघ एकमेकांसमोर ठाकलेले आहेत. तर आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल आपल्या कोट्यातलं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन खलील अपनी बॉलिंग मार्क पर तैयार. रन संख्या 18 रन, 1 विकेट का नुकसान पर. इस ओवर की पहली गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी अंदर की तरफ आते हुए गेंद ऑन साइड पर घूम कर खेलना चाहते थे. गेंद बिल्कुल स्क्वायरली की तरफ चली गई. खिलाड़ी बिल्कुल यहाँ मौजूद और बढ़िया फील्डिंग. रन बनाने का ज्यादा कुछ अवसर नहीं है. मौका था, मिडल और लेग पर गेंद थी लेकिन टप्पा खाने के बाद थोड़ी गेंद नीचे रही है. रन संख्या 19. ओवर की बात करें तो ये तीसरे ओवर का खेल. इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. इस बार मौका है. गेंद को खेलते हुए स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. न सूरत देखते हैं न मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. खूबसूरत शानदार सिक्सर. आपल्या सर्वांचे लाडकं नेतृत्व आदरणीय सन्माननीय वैभवजी खेडेकर साहेब या स्पर्धेचा आनंद घेत असताना क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. और क्या स्वागत हुआ, क्या स्वागत हुआ. बहुत अच्छा स्ट्रोक बल्लेबाज वैभव का शानदार पारी खेल रहे हैं. खलील अपने बॉलिंग मार्क पर तैयार है. महत्वपूर्ण ओवर ये खलील का. रन संख्या फिलहाल टोटल की बात करें तो 25 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. मामा भांजे दोबारा उसी अंदाज में फाइन लेग क्षेत्र पर पहले छक्का उसके बाद में चौका मिला. मौका जड़ दिया. शानदार चौका. शानदार बल्लेबाज. अभी तो मारा है छक्का, चौका भी बाकी है. ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है. बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज की तरफ से हो रही, खास करके बल्लेबाज वैभव का बल्ला बोल रहा है.
और पहले इन्होंने जो खास करके स्टीयर किया था वो सबसे अच्छा स्ट्रोक था। गेंद को देखा, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, इंतजार किया और खूबसूरती के साथ गेंद को स्टीयर किया था। जो एक बार फिर देखिए जब दूर वाली लेन से गेंदबाजी होती, अभी पुल का अच्छा स्ट्रोक खेल रहे हैं, अच्छी गेंद इस तरह से खेलते हैं बल्लेबाज। जब आप देखें तो कॉम्बॉक्स एंड से गेंदबाजी हो रहे तब अलग अंदाज में बल्लेबाजी, दूर वाली एंड से जब गेंदबाजी हो रही तब अलग अंदाज से क्रिकेट और सेंसिबल क्रिकेट खेल रहे हैं। कॉपी बुक स्टाइल में बल्लेबाजी की बल्लेबाज वैभव ने रन संख्या 30 रन मामा भांजे। शुभम ने अभी तक ज्यादा खुलकर नहीं खेला है, लेकिन इस वक्त गेंदबाज की बात करें तो खलील जिनके ऊपर निगाह रहेगी 10 मिनट पॉइंट, उसके साथ एक खिलाड़ी कवर पर, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, लॉन्ग ऑन मिड विकेट, डिस्को लेग पर खिलाड़ी तैनात, राइट आर्म और विकेट, बाहरी किनारा है, विकेट कीपर का सहारा, खलील को विकेट मिला है। शुभम बैक टू द टेबल एंड अर्थात वैभवजी खडेकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी आवासी शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून झालेला आहे, परंतु आता अजगणी ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान शिवसेना शाखेच्या वतीने त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। सामोरं कसं जायचं हे वैभवजी साहेबांना कधीच सांगायला नको, त्यांच्याकडून एक छान, त्याचबरोबर सतीशजी या सगळ्या गोष्टीचा अनुभव निश्चितच आहे आणि आज व्यासपीठावरती आहे एक आक्रमक प्रवृत्ती, प्रत्येक वेळेला अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम, नगरपालिकेच्या माध्यमातून देखील अतिशय दर्जेदार काम त्यांच्या माध्यमातून झालंय।
आणि संपूर्ण महाराष्ट्रात वैभवजी खेडेकर साहेबांची चर्चा असते. गेंदबाजी में बिल्कुल आप देख रहे इस वक्त गेंदबाज तैयार है और इस गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ क्षेत्र में, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात. खराब फील्डिंग, 4 रन, चौका मिला है. खराब फील्डिंग का मुजाहरा लॉन्ग ऑफ क्षेत्र में, चौके के साथ एक बार फिर खेल बदलता हुआ के बल्ले से चौका, लॉन्ग ऑफ पर खराब फील्डिंग. अब गेंद के नीचे खिलाड़ी पॉइंट पर छोड़ दिया कैच. ओहो हो, ये तो बिल्कुल लड्डू था, शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है. पॉइंट पर आसान कैच को छोड़ा गया है. थैंक यू वेरी मच सर, थैंक यू वेरी मच. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं वैभवजी खेडेकर यांचं शुभागमन झालं होतं. सदिच्छा भेट दिलेली आहे आणि आता ते निरोप घेतात. थँक्यू व्हेरी मच. सतीची आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून, शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून मनापासून धन्यवाद. 41 विकेट के नुकसान पर मामा भांजे. चौथे ओवर का खेल, शहबाज गेंदबाजी करे, स्ट्राइकर पर बल्लेबाज रत्नेश. इस ओवर की अगली गेंद राइट ऑफ ओवर द विकेट. फुल टॉस गेंद बॉलर के सर के ऊपर से बहुत खूबसूरती के साथ खेलते हुए गेंद जाते हुए लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी मौजूद है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है. मामा भांजे का स्कोर पहुंच चुका है 42 पर 42 पर 3. भगवा चषक 2023 एक बहुत ही बेहतरीन आयोजन इस पूरे टूर्नामेंट का, और प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज शहबाज तैयार है. मौका मिलेगा बल्लेबाज सोनिया को. इनसाइड आउट खेलना चाहते थे, फॉलो किया गया और उसके बाद में रनआउट के तौर पर यह विकेट बिल्कुल गिरने वाला है. 14 विकेट का पतन और फिलहाल 4 ओवर का खेल समाप्त. आखिरी गेंद पर यह विकेट आया तो रन संख्या कुल मिलाकर 42, 3 विकेट के नुकसान पर चिंटू इंग्लैंड को तुषा 11 आवासी, त्याचबरोबर युवा वॉरियर्स त्रिमूर्ती लोटे आणि सोनगाव या तिन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. तुषा 11 आवासी, त्रिमूर्ती लोटे आणि सोनगाव या तिन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, आपण ड्रॉ साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आणि यानंतर ड्रॉ होईल आणि ड्रॉ नंतर पुढच्या फेरीतील सामने सुरू होतील. फार वेळ घेऊ नका, विनंती आहे आपण त्वरित या. तो फिर से सभी दर्शकों और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत है. शिवसेना युवा सेना शाखा आवासी की जानिब से रखा हुआ ये भगवा चषक 2023 का ये टूर्नामेंट है और इस टूर्नामेंट का लगभग आज का पहला दिन है. दूसरे पारी को यहाँ पर आरंभ होगा. 43 रनों का टारगेट है, 24 गेंदे 43 रन. जल्द यहाँ पर पारी को आरंभ होगा.
दोनों ऑफिशियल्स इस समय की बीच मैदान में जा रहे हैं और बल्लेबाजों को विनती है कि जल्द ही जल्द बीच मैदान में पहुंचे। तर याच दरम्यान ड्रॉ देखील इथे घेतला जाईल। त्रिशा 11 आभाशी, त्रिमूर्ती लोटे आणि सोनगाव रामवर्धनी सोनगाव संघनायक आपल्याला विनंती आपण त्वरित या। पंचांना विनंती आपण सामना सुरू करून घ्या। एका बाजूला ड्रॉ असेल, दुसऱ्या बाजूला हा सामना सुरू राहील। 43 धावांचं लक्ष, दोन्ही सलामीवर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत आणि अगदी 24 बॉलमध्ये 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल फलंदाज दानिश, त्याच्याबरोबर नॉन स्ट्रायकिंग एंडला खलील। मिलिटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल। दोन खेळाडू सध्या 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत। लॉंग ऑन मध्ये खेळाडू, लॉंग ऑफ मध्ये खेळाडू पाहायला मिळते, तर दुसरा खेळाडू स्वीपर कव्हर मध्ये आता 38 सर्कल मध्ये येईल। लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात होईल। त्रिशा 11 आवाशी, त्रिमूर्ती लोटे, रामवर्धनी सोनगाव या तिन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेत। बोलो नेम प्लीज। तर ड्रॉ इथे घेतला जातो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक सतीश रुपये भाऊ आमरे। पहिल्या चिठ्ठीमध्ये नाव आलंय त्रिशा 11 आभाशी हा संघ पुढच्या फेरीत दाखल झालाय। आणि सोनगाव मध्ये मॅच त्रिमूर्ती लोटे आणि रामवर्धनी सोनगाव या दोन संघांच्या दरम्यान सामना होईल आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या स्पर्धेचे आयोजक आदरणीय सतीश उर्फ भाऊ आमरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी घेतला जातोय। तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस होईल। आपण त्याचबरोबर दुसऱ्या डावासोबत जोडले जाऊया। बॅक टू क्रिकेट, स्ट्रायकिंग एंडला इथे सज्ज होईल। पहिला बॉल राईट अप ओव्हर द विकेटने थोडासा पुढे टाकला, बॉल टप्पा पहिल्यानंतर बाहेर निघतोय आणि याच दरम्यान आपण पाहतोय आमचे ऑफिशियल्स आदरणीय निकम सर इशारा करतात हा वाईट बॉल। पहिला चेंडू थोडासा दिशाहीन म्हणावा लागेल। अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्येचा श्री गणेश होताना पाहायला मिळतोय। तिथे 43 धावांचं लक्ष ठेवलं गेले। अजितजी निकम आणि त्यांच्याबरोबर आणखीन एक फुलल्लींचा बॉल, टोक्रशिंग यॉर्कर, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे अगदी डिलिव्हर्ड केलंय। बॉटमॅनच्या सहाय्याने हा चेंडू खेळून काढलाय आणि यानंतर आपण पाहू त्रिमूर्ती लोटे विरुद्ध रामवर्धनी सोनगाव। त्रिमूर्ती लोटे संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। ऑन साइडला काळू कॉर्नरच्या दिशेने केलेला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं फंबलिंग करतोय, त्यानंतर सेकंड अटेम्प्टला चेंडू गॅदर केला जातोय, त्यावर एक धाव इथे प्राप्त केली। या सिंगल नंतर टीमची टोटल आता स्कोरबोर्डवर येऊन पोहोचली आहे 3 रन्स। 43 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय। आपण पाहतोय शिवसेना युवासेना शाखा आवाशी आयोजित भगवा चषक 2023 6वं पर्व आणि नुकतंच काही क्षणांपूर्वी खेड तालुक्याचे प्रथम नागरिक आदरणीय वैभवजी खेडेकर साहेब यांचं देखील शुभ आगमन झालं होतं। त्यांनी देखील नुकतीच आपल्यामधून रजा घेतली। या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते दाखल झाले होते। यावेळी पूल करायचा होता, बॉल घेतोय गलीमध्ये, रनमेल इथे एक लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतोय। या सिंगल नंतर टीमची टोटल आता स्कोर कार्डवर येऊन पोहोचली आहे 4 धावा। 43 धावांचं लक्ष। सिद्धू इस समय की मैंडेटरी पावर प्ले में गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइकिंग एंड पर
खलील है। खलील की सुर की अगली गेंद स्ट्रेट डाउन दी ग्राउंड खेलना चाहते थे, टिप्पा खाने के बाद गेंद विकेटों से थोड़ी बाहर थी और उसके बाद की टिप्पा खाने के बाद सीधी विकेट कीपर के दस्तानों में इस गेंद पर कोई रन नहीं, बिंदी के रूप में समाप्त होती हुई रन संख्या कुल मिलाकर अब तक की 4 रन बिना किसी विकेट के नुकसान पर पावर प्ले का और जारी है। तो 2 खिलाड़ी इस समय की धरती दायरे के बाहर है, एक खिलाड़ी इस समय की लॉन्ग ऑफ पर और दूसरे खिलाड़ी मिड विकेट और काउ कॉर्नर रीजन में। फिर से एक बार लगभग दौड़ना शुरू किया, राइट ओवर द विकेट से शॉर्ट ऑफ लेन वाली गेंद थी, टिप्पा खाने के बाद गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में हल्का सा अपील होता हुआ कहीं ना कहीं पर मानसिक तौर पर दबाव बनाना चाहते हैं। ऑन साइड के क्षेत्र में बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, उतने अच्छे संतुलन में नहीं थे। उसके बाद के टिप्पा खाने के बाद गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में लगभग दूसरी गेंद बिंदी के रूप में समाप्त होती हुई और इसी के साथ पारी का पहला ओवर यानी कि मैंडेटरी पावर प्ले का यह पहला ओवर समाप्त होता हुआ लगभग 4 रन बिना किसी विकेट के नुकसान पर 43 रन बना है। अब 18 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए यहाँ से 39 रनों की जरूरत होगी। क्या बना पाएंगे ये भी सवाल है, लेकिन आने वाले समय में 18 गेंदों पर कहानी कुछ और होगी, ये देखने वाली बात होगी। दूसरे ओवर के लिए अब गेंदबाजी के मोर्चे पर रहेंगे गेंदबाज सिकंदर 4 रन बिना किसी विकेट के नुकसान पर अब गेंदबाजी के मोर्चे पर सलमान की ये गेंद हवा में खेला, वहां पर फील्डर मौजूद थे, कैच का मौका जरूर था, उसके बाद की कैच छूटा हुआ। काफी शानदार प्रयास था, उसके बाद दूसरे रन के प्रयास में आगे निकल चुके थे और इस समय डिसीजन नॉट आउट का आता हुआ। 1 रन पूरा किया था, दूसरी की मांग थी। काउ कॉर्नर रीजन में गेंद को खेला था, गेंद हवा में थी, वहां पर फील्डर थे, उन्होंने काफी शानदार तरीके से जजमेंट किया था। उसके बाद की कैच लेने का प्रयास जरूर था, लेकिन ये कैच छूटा हुआ। जीवन दान मिलता हुआ कहीं ना कहीं पर, क्या ये जीवन दान का लाभ उठा पाएंगे आने वाले समय में बल्लेबाज? लेकिन 1 रन के साथ अब रन संख्या पहुंच चुके हैं, कुल मिलाकर 5 रन, 43 रनों का लक्ष्य है, अब 5 रन बन चुके हैं। गेंदबाजी के मोर्चे पर सलमान है, फिर से एक बार तैयार रहेंगे गेंदबाजी के मोर्चे पर सलमान। स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाजी इस समय खलील, सलमान टू खलील, राइट आर्म अराउंड विकेट से फुल लेन वाली गेंद थी, जड़ में डालना चाहते थे, ऑन साइड के क्षेत्र में ड्राइव किया, मिड विकेट में गेंद ट्रैवल हो रही है, जब तक कि गेंद को फील्ड कर रहे तब तक कि 1 रन अर्जित किया, दूसरी की मांग थी लेकिन 1 रन के ऊपर संतुष्ट रहे। अब 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 6 रन, 6 रन बिना किसी विकेट के नुकसान पर दानिश और खलील जो कि प्रारंभिक बल्लेबाज के रूप में बीच मैदान में पहुंच चुके हैं। इस समय की काफी अच्छी नसीहत दे रहे दोनों बल्लेबाज, एक अंडरस्टैंडिंग क्रिकेट खेल रहे, तालमेल वाली क्रिकेट खेल रहे, एक सेंसिबल क्रिकेट बीच मैदान में जारी है। सलमान की जोर की अगली गेंद आउटसाइड ऑफ स्टंप अक्रॉस द लाइन जरूर खेला है, बैकवर्ड स्क्वायर लेग में डीप में बॉलर मौजूद है, 1 रन पूरा किया, दूसरी की मांग है, लेकिन जब तक कि थ्रो कर रहे तब तक कि केवल मात्र 1 रन मिलता था और इसी 1 रन की मदद से अब बढ़ता हुआ स्कोर है 7 रन। सलमान गेंदबाजी के मोर्चे पर फिर से एक बार तैयार रहेंगे। दूसरे ओवर की अगली गेंद स्ट्राइकिंग गेंद पर दानिश के लिए ये गेंद थी, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद हवा में, खराब शॉट सिलेक्शन, उसके बाद की पॉइंट रीजन में काफी शानदार कैच और इसी के साथ ये पहला विकेट गिरता हुआ, पहले विकेट का पतन, 7 के ऊपर 1 आउट, यानी कि अब बीच मैदान से खलील बाहर रहेंगे। तो शहबाज बीच मैदान में नए बल्लेबाज के रूप में रहेंगे, उनके साथ में दानिश रहेंगे जो कि 2 के ऊपर बल्लेबाजी करें। अब शहबाज बीच मैदान में पहुंच चुके हैं, रन संख्या कुल मिलाकर 7 रन, जहां तक कि 43 रनों का लक्ष्य है। दूसरी ओवर का खेल जारी है, सलमान इस समय गेंदबाजी के मोर्चे पर है, काफी शानदार गेंदबाजी कर रहे हैं, अब तक कि 3 रन घट गए हैं और 1 विकेट उनके खाते में।
वैभवजी चावके हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करेन आदरणीय वैभवजी चावके यांना की आपण मुख्य मंचावर आसन नसतो। इस समय की बड़ा स्ट्रोक था, लॉन्ग लेग के क्षेत्र में काफी शानदार तरीके से खेला था, काफी अच्छी टाइमिंग थी और टाइमिंग के साथ गेंद को सीमा रेखा के बाहर भेज दिया था 6 रनों के लिए। भगवा चक्का आता हुआ काफी शानदार रडार में गेंद थी, उसके बाद की संतुलन में थे, प्रॉपर टाइमिंग के साथ गेंद को खेला था 6 रनों के लिए। अब चक्के के साथ रन संख्या कुल मिलाकर 13 रन। अभी भी 30 रनों की जरूरत है। मामा भांजे के बनाम शिवसेना चिंटू इलेवन के बीच में ये मैच जारी है। दूसरे पारी का खेल इस समय जारी है। 43 रनों का लक्ष्य, अब रन संख्या बन चुकी है 13 रन, अब 30 रनों की जरूरत है। दूसरी ओर में सलमान अब तक की काफी शानदार गेंदबाजी कर रहे थे, लेकिन अब कहीं ना कहीं पर उनके ऊपर हमला हो चुका है। छक्के के साथ उनका स्वागत किया। अब फिर से एक बार स्टैकिंग गेंद पर शहबाज अगली गेंद का सामना करने के लिए तैयार। बैकफुट पर जाकर बैट का फेस ओपन किया, उसके बाद की पॉइंट क्षेत्र में गेंद को निकाला था, वहां पर केवल मात्र 1 रन मिलता था। 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट किया। इसके पहले की एक छक्का जरूर आया था, उसके बाद अंडरस्टैंडिंग क्रिकेट, सेंसिबल क्रिकेट खेल रहे, जैसी गेंद वैसी नसीहत। इसके पहले की गेंद खराब थी, उसका अच्छा समाचार लिया था। दूसरी गेंद काफी अच्छी लेन पे थी, हल किया तो उसे खिला, 1 रन लिया और उसके बाद की स्ट्राइक रोटेट होता हुआ 2 ओवर का खेल समाप्त होता था। अब 2 ओवर की समाप्ति के बाद 14 रन 1 विकेट के नुकसान पर। दो ओवर की समाप्ति के बाद 14 रन करंट रन रेट की अगर चर्चा करें तो 7.00 की औसत इस समय की जारी है। अब आने वाली 12 गेंदों का खेल शेष है। अब जीतने के लिए यहां से तीसरा ओवर यहां पर आरंभ होगा। 2 ओवर के समाप्ति के बाद 14 रन 43 रनों का लक्ष्य, 1 विकेट के नुकसान पर 14 रन। अब गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज सूरज है। सूरज गेंदबाजी के मोर्चे पर, स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे बल्लेबाज शहबाज रहेंगे स्ट्राइकिंग एंड पर। नॉन स्ट्राइकिंग एंड पर दानिश है, जिन्होंने 18 नंबर की जर्सी परिधान की है। एक अच्छे खिलाड़ी है, लंबे कद के खिलाड़ी है, अनुभवी खिलाड़ी है, लेकिन इस समय पुल किया है। काफी शानदार स्ट्रोक है, दर्शनीय स्ट्रोक है, ताकत है, नजाकत है और इस गेंद को भेज दिया तारामंडल में। गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन। गेंद थी लेकिन स्लॉट में गेंद थी, अगर स्लॉट में गेंद डालेंगे तो प्लॉट के बाहर रहेगी। जिस प्रकार से इन्होंने खेला था, ताकत थी, प्रॉपर टाइमिंग के साथ बल्ले में से जो स्वीट साउंड आया था, उसके बाद की कहीं ना कहीं पर ये पक्का हुआ तो ये गेंद छक्के के लिए जरूर जाएगी। काफी शानदार बल्लेबाजी शहबाज के द्वारा की। दूसरा छक्का उनके बल्ले से, फिर से आड़े बल्ले से जरूर खेला है। क्या इस समय भी प्रॉपर टाइमिंग है? तो इस समय ये भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई काउ कॉर्नर सीमा रेखा के बाहर 6 रन। बैक टू बैक दर्शनीय स्ट्रोक, काफी शानदार बल्लेबाजी, आक्रामक पवित्रा कहीं ना कहीं पर अपनाती हो। बैक टू बैक दूसरा छक्का लगता हुआ अब इस छक्के की मदद से रन संख्या 26 रन, स्पेशल 26 बन चुके हैं। साईड स्क्रीनच्या समोर जे खेळाडू आहेत किंवा जे प्रेक्षक आहेत, विनंती आपल्याला आपण त्या ठिकाणावरून बाजूला या। साईड स्क्रीन, मुख्य मंचाच्या समोर जे साईड स्क्रीन आहे त्या साईड स्क्रीनच्या समोर जे खेळाडू किंवा प्रेक्षक असतील, आपल्याला विनंती करतो आम्ही की थोडंसं त्या ठिकाणावरून बाजूला या। यावेळी आणखीन एक स्क्वॉड बॅटर स्ट्रोक मिड विकेटला, बॅक टू बॅकचा हा तिसरा धमाका फलंदाज शहबाजच्या बॅटमधून या स्पर्धेतली षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाते। आणखीन एक धमाकेदार षटकार। थँक्यू। बॅक टू बॅकचे 3 षटकार इथे ठोकलेत आणि उस्मानजी झगडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आले।
तर याच दरम्यान आदरणीय विनायकजी पवार यांचं देखील शुभागमन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचबरोबर राजेंद्रजी आमरे यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. 3 षटकार इथे ठोकलेत आक्रमक पवित्र, आणि यावेळी देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळायचा होता. चांगला सेट झालाय शहबाज, आणि त्यानंतर तो आता हल्ला चढवतोय. 3 षटकारांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 43 धावांचं लक्ष तिचे ठेवले गेले. या षटकात सूरज वर्धने हल्ला केला, आणि आता धावसंख्या किंवा हे लक्ष दृक्षेपात येताना पाहायला मिळते. रविदादा 11 आणि सिद्धू वॉरियर्स दोन्ही संघाचे संघनायक आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. रविदादा 11 आणि सिद्धू वॉरियर्स दोन्ही संघांचे संघनायक आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी ठेवलं गेलं होतं. रन झाले स्कोर कार्डवर आतापर्यंत 32. 11 धावांची अजूनही गरज. सूरज रायटम और ती विकेटने हा बॉल फुललींचा बॉल यावेळी बीट झालाय. लॉंग स्टॉपला बॉल ट्रॅव्हल होतोय, जिथे क्षेत्ररक्षक येईल इथे रन मिळणार नाहीये, असेल इथे डॉट बॉल. या ओव्हरमध्ये तब्बल 3 षटकार ठोकून या स्पर्धेतली पहिली षटकारांची हॅट्रिक इथे पूर्ण केली शहबाजने, आणि त्यानंतर 500 रुपये कॅश प्राइज देखील त्याला आमच्या झगडे सरांच्या माध्यमातून दिलं गेलंय. खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची ताप असणं गरजेचं आहे, त्यांच्या खेळाला अप्रिशिएट करणं गरजेचं आहे, जेणेकरून येणाऱ्या कालावधीत अधिक चांगल्या पद्धतीने ते आपलं प्रदर्शन करतील. आणि याचसाठी ही स्पर्धा जाणली जाते, ओळखली जाते. एका बाजूला ग्रामीण गटातील खेळाडू, त्यांना देखील एक मोठा मंच निर्माण व्हावा, त्यांनाही देखील व्यावसायिक क्रिकेटपटूंच्या बरोबरीने क्रिकेट खेळता यावं हा हेतू मनात ठेवून या स्पर्धेची निर्मिती केली गेली. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर खुल्या गटातल्या खेळाडूंच्या बरोबरीने अगदी ग्रामीण गटातील खेळाडूंना देखील तितक्या चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या स्पर्धेमध्ये प्रत्येक पर्वात खेळता येतं. आणि याची काळजी जर प्रामुख्याने घेतली असेल तर सर्व आमचे आयोजक, ज्यामध्ये SK आंबरे जे आहेत, सतीश उर्फ भाऊ आंबरे, महेंद्रजी आंबरे, अजितजी आंबरे, सुभाष आंबरे आणि संजोग आंबरे, त्याचबरोबर आमची संपूर्ण टीम. 6वं पर्व अतिशय दर्जेदार आणि नेटकं आयोजन. 6व्या पर्वातील पहिला दिवस. आज ग्रामीण गटातील सामने आपण पाहतोय. थोडंसं फास्ट खेळा, यानंतर अजून काही सामने आपल्याला खेळायचे आहेत. बुद्धी ऑफिशियल्स आपल्याला देखील विनंती आहे, थोडंसं स्पीडअप करा मॅचला. डावकुराचा खेळाडू दानिश सध्या स्ट्रायकिंग एंडला. दानिशसाठी हा चेंडू फुलल्लींचा बॉल टप्पवल्यानंतर पायावर आदळतोय. तर सिकंदर आलाय ओव्हर नंबर 4 साठी. रन झाले स्कोर कार्डवर 33. 10 धावांची अजूनही गरज असेल. 5 बॉलमध्ये रन बनवायचे असतील या मॅचला जिंकण्यासाठी. 10 यावेळी हुक केलाय बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाईल. प्रॉपर टायमिंग यावेळी दानिशच्या बॅटमधून येतोय हा धमाकेदार भगवा चषक. तर 4 बॉलमध्ये 6 धावांचं समीकरण आता पूर्ण करायचं असेल या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच अजूनही बॅलन्स आहे. 4 बॉलमध्ये 6 धावांची गरज, 4 धावांची गरज. आणि हा सामना इथे फिनिश केलाय. दानिशने बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत आणि या मॅच मध्ये विजय संपादन केलाय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 25 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारून ज्या खेळाडूंनी आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला तो खेळाडू शहबाज ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि यानंतर आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, तिथे आपल्यासोबत